आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून बनवलेली कुरकुरीत, खुसखुशीत, कमी तेलकट असणारी चकली. बिना भाजणीची असली तरीही खूप खमंग आणि चवदार तयार होते, तसेच झटपटही बनते. कधीही तुमच्या मनात आल्यानंतर तुम्ही हे अशी काटेदार, खुसखुशीत, खमंग चकली बनवू शकता. अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. चकली बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य घ्यायचं आहे ते याच वाटीने घेणार आहोत. तर तुम्ही घरातली कुठलीही वाटी, कप सेट करू शकता त्यासाठी. आता इथे मी या वाटीने 1 वाटी फुटाणा डाळ म्हणजेच डाळ घेतलेली आहे. आता डाळ ही कधी कधी मऊ पडलेली असते, आपण फ्रीज मध्ये ठेवतो किंवा पावसाळ्यात थोडीशी मऊ राहते. तर अशा वेळेला आपण ही डाळ हलकी अशी भाजून घेणार आहोत. कलर न बदलता फक्त आपल्याला डाळ गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कढईमध्ये. आणि मग डाळ आपल्याला मिक्सरला अगदी बारीक फिरवून त्याची फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही पीठ मळायला घेणार आहात त्या भांड्यामध्ये ही पावडर चाळून घ्या. यामध्ये बारीक कण वगैरे राहतात ना, त्यासाठी आपल्याला ही पावडर चाळून घ्यावी लागते. जर असा बराच गाळ राहिला असेल तर परत एकदा तुम्ही हा मिक्सरला फिरवून चाळून घेऊ शकता. त्यानंतर आता आपण यामध्ये 3 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत. तर जे आपण रोज भाकरीला पीठ वापरतो ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी ज्या वाटीने डाळ घेतलेली होती त्याच वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. आता चकली खमंग तयार करण्यासाठी इथे 1 चमचा ओवा असा हातावरती चुरून घालायचा. आता या सगळ्या मसाल्यांचे जे प्रमाण आहे ते तुम्ही आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. इथे मी 1 चमचा हिंग घातलेला आहे, पाव चमचा हळद घालते. हळद कमी घालायची म्हणजे चकलीचा कलर डार्क होणार नाही. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि 3 चमचे सफेद तीळ घातलेले आहेत. चकलीच्या भाजणीमध्ये तिळाचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवायचं. 2 चमचे धणेपूड घातलेत बघा आणि चवीनुसार मीठ घालूयात. साधारण या प्रमाणामध्ये तुम्ही 1.5 चमचे मिठाचा वापर करू शकता. आता हे सगळं कोरडं साहित्य आपण हाताने मिक्स करून घेऊ आणि मग यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर मोहन हे तेलाचं वापरायचं आणि जो आपण कांदे पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो त्या चमच्याने मी 5 चमचे अगदी मोजून घेतलेले आहेत. तर असं कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचंय आणि मगच आपल्याला हे असं गरम तेल या पिठावरती टाकून घ्यायचं आहे. मोहन गरम असल्यामुळे पटकन हात घातल्यानंतर चटका बसू शकतो, त्यामुळे काविलता किंवा चमच्या साह्याने मिक्स करा आणि मग कोमट झाल्यानंतर हाताने असं चोळून घ्या. दोन्ही हातावरती असं पीठ घेऊन चांगलं चोळायचं आहे, म्हणजे तेल हे पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे. पिठाचा असा मुटका तयार होत असेल याचा अर्थ मोहन चांगलं लागलं गेलेलं आहे. तर यामुळे चकल्या अगदी खुसखुशीत तयार होतात. चकलीचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर पीठ आता जेवढ्या पाण्यामध्ये भिजेल तेवढं पाणी टाकत न्यायचं. तर मला इथे एकूण 2.5 वाटी गरम पाणी लागलेलं होतं. ज्या वाटीने आपण डाळ किंवा तांदळाचं पीठ घेतलंय त्याच वाटीचा मी इथे तुम्हाला अंदाज सांगतेय. तर तुम्हाला एखाद्या वेळेस पाणी कमी लागू शकतं किंवा जास्त सुद्धा लागू शकतं. तर हलकंसं सैल पीठ मी मळून घेणार आहे. पाणी एकदम न घालता 2 वाटी पहिल्यांदा मी पाणी टाकून पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग अर्धी वाटी टाकून 2.5 वाटी टोटल पाणी लागलेलं आहे. पहिल्यांदाच आपण पीठ नीट भिजवून घेतलं ना की चकली पडताना कुठेही तुटत नाही. इथे मी थोडंसं सैलसरच पीठ मळलेलं आहे, जास्त कडक ठेवलेलं नाहीये. पीठ आपल्याला मुरत ठेवायची गरज नाहीये, लगेचच चकल्या तयार करायला घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे चकली साचा घ्यायचा, त्यामध्ये चकलीची जी चकती असते ती घालायची, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, साच्याला आतमधून तेल लावायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठाचा गोळा असा दाबून दाबून भरायचा, कुठेही गॅप राहता कामा नये. तर असा दाबून पिठाचा गोळा भरला की चकली पाडताना कुठेही तुटत नाही.
आता बटर पेपरवरती मी चकली पाडून घेते. तर 3-4 वेळे आपल्याला द्यायचे आहेत आणि कुठेही चकली तुटत नाहीये. जे पहिले टोक आहे आणि शेवटचे टोक जुळवून घ्यायचे, म्हणजे तळताना चकली सुटणार नाही. एका घाण्यामध्ये जेवढ्या चकल्या तळणार आहात तेवढ्या चकल्या पाडून घ्या आणि बघा किती आरामात आपण ही चकली पाडतोय. कुठेही तुटत वगैरे नाही आणि काटे पण अगदी चांगले आलेले आहेत. लक्षात ठेवा की चकलीचं पीठ जर आपण खूप जास्त मळत बसलो तर अशा वेळेला चकली पाडताना त्याला काटे येत नाहीत. फक्त गोळा तयार होईल इथपर्यंतच आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. बाकीचं जे पीठ आहे ते झाकून ठेवा, म्हणजे हवा लागून कडक होणार नाही. आता चकली तळताना मेन म्हणजे तेल हे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच यामध्ये चकल्या सोडायच्या असतात. चकली हाताने सोडता येत नसेल तर झाऱ्यावरती घेऊन सुद्धा सोडू शकता. आणि या चकल्या मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत. एका वेळेला कढईमध्ये जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्या सोडायच्या आणि मग सोडल्यानंतर बुडबुडे यायला लागतात आणि जेव्हा बुडबुडे कमी होतात किंवा झाऱ्याला आपल्याला चकली थोडीशी कडक वाटते तेव्हा ती पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची. चकली तेलात सोडल्या सोडल्या त्याला झारा लावायचा नाही. 2 ते 3 मिनिटं सेट होऊ द्यायची. त्यावरती खूप बुडबुडे आले असतात. त्यानंतर थोडीशी कडक झाली की ती आपण पलटी करून घ्यायची. दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं म्हणजेच एकूण 7 मिनिटं तळून घ्यायची असते. बुडबुडे कमी होत आले की याचा अर्थ चकली तळून झालेली आहे. तर सगळ्या चकल्या मी मध्यम आचेवरती सोनेरी होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. कमी आचेवरती तळली तर चकली तेलकट होण्याची शक्यता जास्त असते. तसेच जर तुम्ही हे मोठ्या आचेवरती तळायला गेलात तर बाहेरून कुरकुरीत होईल पण आतून मऊच राहील. त्यामुळे आपल्याला अगदी वेळ देऊन मध्यम आचेवरती तळून घ्यायची आहे. चकली जर व्यवस्थित तळली तर खूप दिवसानंतर ही चकली अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीतच राहते. चांगल्या रंगावरती आपण ही तळून घेतलेली आहे आणि जेव्हा चकली थंड होईल तेव्हा तुम्ही ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. 1 ते 1.5 महिनाभर तरी चकलीला काही होणार नाही, पण आपण जेव्हा पण चकल्या करतो तेव्हा त्या अगदी थोड्या दिवसातच संपून जातात. तर बघा इथे मी तुम्हाला चकली तोडून सुद्धा दाखवते. खूप कमी तेलकट झालेली आहे आणि शिवाय अगदी कुरकुरीतही आहे. अगदी सोपी रेसिपी घरच्या सामानात बनवलेली आहे आणि शिवाय तुम्ही ही चकली मनात येईल तेव्हा कधीही बनवू शकता. त्यामुळे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.